इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. शारदा चौक येथे परशु ठाकूर आणि रुपाली ठाकूर यांच्या पुढाकारातून भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. वाराणसीच्या धर्तीवर साकारलेल्या या गंगा आरतीत दीपमाळा, मंत्रोच्चार आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात आरती सादर करण्यात आली. यामुळे उपस्थित नागरिकांना काशीतील गंगा आरतीचा अनुभव येथेच घेता आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आकर्षक सजावट आणि प्रकाशमय वातावरणामुळे सोहळ्याची भव्यता अधिकच खुलून दिसली. या गंगा आरती सोहळ्याचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक. गंगा आरती बघायला फक्त भारतातीलच नाही तर विश्वातील संपूर्ण देश, तेथील नागरिक सुद्धा आज वाराणसीमध्ये येऊन दशाश्वमेध घाट येथील आरती अनुभवायला येतात. मात्र आज आपल्याला आपल्या नागपूरमध्ये ही आरती अनुभवायला मिळणार आहे. आजच्या या आरतीमध्ये एकूण 12 आरती वाहक इथे उपस्थित आहेत. भगवान शिवाचं स्वरूप, त्यांनी नदीला आणलेली गती थांबवली आणि विश्वावर येणारं संकट थांबवलं. आज ही आरती आपण इथे अनुभवणार आहोत. मागे जे लोक आहेत थोडेसे मागे होऊन जा प्लीज. थोडे मागे व्हा. हे जे चित्र आहे ते आपल्याला कुठूनही दिसेल. या पुढे या कार्यकर्ते जरा थोडंसं आपल्याला सांभाळायचं बरं का. काही क्षणात या आरतीला सुरुवात होते. नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. नाव देऊन दे. तिथे थांबले असतील तर माईकवर बोलून तेव्हा वरती किंवा असं बसून देऊ. प्रभाग 32चे श्री परशुजी ठाकूर सामाजिक कार्यकर्ता आणि रुपालीताई परशुजी ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा रामनवमी ते हनुमान जयंती या पर्वातील सोहळा इथे सादर होतोय. त्यापैकी गंगा आरतीचा आजचा हा दिवस, सूर्यास्तानंतर केली जाणारी गंगेची आरती ही आज प्रत्यक्ष दशाश्वमेध घाट
इथे अवतरित होतोय आपल्या नागपूरच्या शारदा चौक येथे. आणि आज विशेष म्हणजे एकादशीचं पर्व आहे. फार भाग्याचा दिवस आहे. एकादशीच्या पर्वावर आज महाआरती आपल्या इथे सादर होते आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24.